खोपोली नगर परिषदेची आज उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकाच्या पदाची निवडणूक झाली। निवडून आलेल्या बलाबलानुसार शिवसेना 1, भाजप 1 व राष्ट्रवादीचा 1 असे 3 स्वीकृत नगरसेवक आज बिनविरोध निवडून आले। तर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुती म्हणून दिलेला शब्द पाळत भाजपचा उपनगराध्यक्ष बिनविरोध निवडून आला। खोपोली नगर परिषदेत थेट नगराध्यक्षपदी महायुतीचे शिवसेनेचे कुलदीपक शेंडे निवडून आले होते। तर 31 नगरसेवकांपैकी 14 शिवसेनेचे व 4 भाजपाचे, 7 राष्ट्रवादीचे, 4 शेकाप पक्षाचे, 1 शरद पवारांच्या राष्ट्रवादी व 1 अपक्ष असे नगरसेवक निवडून आले। भाजप सेना व रिपाई महायुती मिळून स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने निवडणुकीआधी ठरल्याप्रमाणे उपनगराध्यक्ष पद भाजपला देण्यात आले। त्यानुसार भाजपाचे तरुण नगरसेवक विक्रम यशवंत साबळे यांची बिनविरोध निवड झाली। तर महायुतीला 2 स्वीकृत नगरसेवक मिळणार होते। त्यानुसार शिवसेनेकडून दिनेश थोरवे व भाजपकडून अश्विनी अत्रे यांची बिनविरोध निवड झाली आणि 7 नगरसेवक आलेल्या राष्ट्रवादीने थेट नगराध्यक्षपदी पराभव झालेल्या सुनील पाटील यांना उमेदवारी दिल्याने तेही बिनविरोध निवडून आले। निवडीनंतर महायुतीतर्फे छोटेखानी मिरवणूक काढीत वाजत गाजत आनंद व्यक्त केला। नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून झाला, काय सांगाल, कशा भावना? सर्वांना जय महाराष्ट्र। सन्माननीय आमदार साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, गेली कित्येक वर्ष आम्ही या खोपोली शहरामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली छोट्या मोठ्या ज्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली, त्याचप्रमाणे या शहरातील नगराध्यक्ष असतील, आमचे सर्व संघटनेचे पदाधिकारी असतील, गटप्रमुख असतील, त्या सर्व प्रमुखांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून मला जी संधी मिळाली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल। का माझ्याकडनं जेवढी चांगली कामं करता येईल त्या कामं करण्याचा मी अतोनात प्रयत्न करेल।